हॅलो स्टुडंट्स, वेव ऑप्टिक्स आणि आत्ताच्या तासाला आपण या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट फॉर्म्युले अभ्यासणार आहोत. मागील एका पिरियडला आपण काही फॉर्म्युले अभ्यासले, त्याला पार्ट फर्स्ट म्हटलं होतं. हा पार्ट सेकंड आहे. या चॅप्टरचा पूर्ण विचार केला तर त्याची लांबी खूप मोठी आहे आणि म्हणून फॉर्म्युले देताना मी त्याचे 2 भागात मांडलेले आहेत. पहिल्या भागात आपण हायजेन्स प्रिन्सिपल, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन याच्यावरचे वेगळे फॉर्म्युले पाहिले. पार्ट 2मध्ये दुसऱ्या भागात इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शनवरचे फॉर्म्युले आपल्याला बघायचे. पहिला फॉर्म्युला पहा. फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा. आणि दुसरा फॉर्म्युलाही वाचून मग आपण एक्सप्लेनेशन बघूयात. फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाथ डिफरन्स इज इक्वल टू n-12 इंटू लॅम्बडा. आता दोन्ही ठिकाणी n हा इंटिजर आला आहे. दोन्हीत फरक एकच आहे. कन्स्ट्रक्टिव्हमध्ये nची सुरुवात 0 पासून होते. 0, 1, 2 एटसेट्रा. डिस्ट्रक्टिव्हमध्ये मात्र nची सुरुवात 1 पासून होते. हा फरक लक्षात ठेवा. 1, 2, 3 एटसेट्रा. इथं लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ ऑफ द लाईट आहे. n हा इंटिजर आहे. तिसरा फॉर्म्युला पाथ डिफरन्स. आपण याला डेल्टा एल ह्या सिम्बॉलने दाखवलं आहे. पाथ डिफरन्स इज इक्वल टू y इंटू स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. आता y हे म्हणजे काय बघा. समजा आपण असं म्हणतो ही स्क्रीन आहे. त्याचा हा सेंट्रल ब्राईट बँड आहे. ह्या सेंटरपासून स्क्रीनवरचा एखादा पॉईंट P घेतला तर त्याचं हे अंतर, सेंटरपासूनचं अंतर, त्याला y म्हटलं आहे. त्यानंतर स्मॉल डी म्हणजे 2 सोर्सेसमधील अंतर. कॅपिटल डी म्हणजे सोर्स आणि स्क्रीन याच्यातलं अंतर. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला डेल्टा एल इज इक्वल टू वाय डी अपॉन कॅपिटल डी. वाय याच्याऐवजी आपण स्मॉल एक्स पण सिम्बॉल वापरू शकतो. जुन्या 12वीच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात वाय ऐवजी स्मॉल एक्स वापरला आहे. यावर्षी आपलं जे नवीन 12वीचं पुस्तक आलेलं आहे, बोर्ड टेक्स्ट आहे, त्याच्यात डिस्टन्सला वाय हा सिम्बॉल आहे. पुढचा फॉर्म्युला फ्रिंज विड्थ. आपण याची डेफिनेशन तयार करताना असं पाहिलं आहे. 2 लगतच्या ब्राईट किंवा 2 लगतच्या डार्क फ्रिंजमधलं अंतर, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंजेस ऑर 2 सक्सेसिव्ह डार्क फ्रिंजेस इज कॉल्ड ॲज फ्रिंज विड्थ. आणि त्याचा सिम्बॉल आपण इथं डब्ल्यू घेतला आहे. डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा डी, ऑफकोर्स कॅपिटल डी, डिवायडेड बाय स्मॉल डी. इथे लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ ऑफ द लाईट आणि कॅपिटल डी, स्मॉल डी आपण आत्ताच पाहिलं आहे. स्मॉल डी म्हणजे 2 सोर्सेसमधील अंतर, तर कॅपिटल डी म्हणजे सोर्स आणि स्क्रीन याच्यातलं अंतर आहे. पुढचा फॉर्म्युला पहा. डिस्टन्स ऑफ nth ब्राईट फ्रिंज फ्रॉम द सेंट्रल फ्रिंज. म्हणजे आपण हा वाय जो म्हटला होता का आत्ता इथं, त्याचा फॉर्म्युला काय आहे. वाय अर्थात nth फ्रिंजचा विचार केला म्हणून याला yn हा सफिक्स आहे. yn इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. पण हा ब्रॅकेट म्हणजेच डब्ल्यू आहे. आपण आत्ताच पाहिलं, विड्थ आहे, फ्रिंज विड्थ आहे, आणि म्हणून yn इज इक्वल टू NW. आपल्याला हे सगळे फॉर्म्युले नुसते न्यूमेरिकल एक्झाम्पल सोडवण्यासाठीच असं नाही, पण MCQ तुम्ही जर CET नीट काही प्रिपरेशन करत असाल तर त्यामध्ये MCQ सॉल्व करताना सुद्धा याचा उपयोग होणार आहे. पुढे जाऊयात. नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 6. डिस्टन्स ऑफ nth डार्क फ्रिंज
फ्रॉम सेंट्रल फ्रिंज. जसं आपण यंथ ब्राईटचं अंतर पाहिलं तसं यंथ डार्क फ्रिंजचं अंतर YN असंच परत म्हटलं आहे. दोन्हीमधला फरक आहे, हा कंस आहे तो सारखाच आहे, हा ब्रॅकेट सारखाच आहे. म्हणजे डब्ल्यू आहे दोन्ही ठिकाणी, पण डब्ल्यू जोडून n-12 असं आहे. n म्हणजे इंटिजर आहे. YN इज इक्वल टू n-12 इंटू लॅमडा इंटू कॅपिटल D अपॉन स्मॉल d, अँड दिस इज द डिस्टन्स ऑफ यंथ डार्क फ्रिंज फ्रॉम सेंट्रल फ्रिंज. आता स्टुडंट, आपण थोडं एक्झाम्पल यांचे काही व्हॅल्यू अजून करूयात. समजा n इज इक्वल टू 1 आहे. n/n-12चं उत्तर काय येईल? तर हाफ म्हणजे 0.5. यांची किंमत 2 आहे. 2मधून अर्धा गेला 1.5, 1.5. यांची किंमत 3 आहे. 3 वजा अर्धा म्हणजे 2.5. थोडक्यात n-12 हे जे सोडवत असताना क्विक लक्षात येण्यासाठी लक्षात घ्या, यांची जी काही किंमत आहे ना अर्धा वजा करायचा आहे क्विक. म्हणजे यांची किंमत 100 आहे. n-12 99.5. अशा दृष्टीनं ही मांडणी. हे 2n-1 इंटू W/2 असं पण वेगळ्या भाषेत लिहितात. दोन्हीचा अर्थ एकच आहे. आपल्या पुस्तकात दिलेलं हा सिम्प्लिफाईड फॉर्ममधला फॉर्म्युला आहे, तोच आपण लक्षात ठेवूयात. YN इज इक्वल टू n-12 इंटू W. पुढचा फॉर्म्युला, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कॅपिटल A इज इक्वल टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1A2 कॉस ऑफ फाय. 2 लाईट वेव्ज एकत्र येऊन इंटरफरन्स पॅटर्न तयार होणार. 2 लाईट वेव्ज एकत्र आल्या एखाद्या पॉईंटला, तर त्या ठिकाणचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कॅपिटल A बरोबर अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1A2 कॉस ऑफ फाय. A1A2 हे इंडिव्हिज्युअल ॲम्प्लिट्यूड्स आहेत त्या 2 वेव्हच्या. तर फाय हा त्या 2 वेव्हमधला फेज अँगल आहे, फेज डिफरन्स आहे. फाय इज इक्वल टू α1 मायनस α2 असं पण लिहितात. आपण इथे लक्षात ठेवूयात, फाय म्हणजे फेज अँगल, फेज डिफरन्स बिटवीन द 2 वेव्स. पुढे जाऊयात. नेक्स्ट, रिझल्टंट इंटेन्सिटी. आपल्याला माहिती आहे इंटेन्सिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. आणि मग रिझल्टंट इंटेन्सिटी, त्याला थोड्या वेळा आपण IR असं म्हटलं. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडनुसार हा फॉर्म्युला तयार केला आहे. IR इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस 2 अंडर रूट I1 I2 कॉस ऑफ फाय. याच्यावरून आपल्याला मॅक्झिमा आणि मिनिमा इंटेन्सिटी किती असतात आणि त्याचा रेशो बऱ्याच वेळा विचारला जातो. आणि म्हणून पुढचा फॉर्म्युला आहे मॅक्झिमम इंटेन्सिटी Imax अपॉन मिनिमम इंटेन्सिटी I minimum इज इक्वल टू A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज अगेन इक्वल टू R+1 अपॉन R-1 ब्रॅकेट स्क्वेअर, where R is equal to A1 upon A2 is equal to amplitude ratio. स्टुडंट्स, इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन याच्यात आपण हे सगळे फॉर्म्युले अभ्यासलेले आहेत. इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला मॅक्झिमम मिनिमम इंटेन्सिटी काढताना इथे लक्षात घ्या ॲम्प्लिट्यूडची बेरीज आणि मग त्याचा स्क्वेअर आहे. मिनिमम इंटेन्सिटी काढताना ॲम्प्लिट्यूडची वजाबाकी आणि मग स्क्वेअर आहे. इंटेन्सिटीची बेरीज असं होत नाही आहे. नेक्स्ट फॉर्म्युला, ऑप्टिकल पाथ. ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू n इंटू डिस्टन्स इन द मीडियम. समजा ग्लास हे मीडियम आहे. ग्लास मीडियममध्ये लाईटनी 4 सेंटीमीटर अंतर कव्हर केलं आहे. मग त्याच्या करस्पॉन्डिंग ऑप्टिकल पाथ किती? तर ते काढताना ऑप्टिकल पाथ बरोबर त्या ग्लासची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे n आणि ग्लास ह्या मीडियममध्ये कव्हर केलेलं अंतर, ह्या अंतराचा गुणाकार घ्यायचा. ते जे अंतर येईल ते ऑप्टिकल पाथ
म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपण इथं 4 सेंटीमीटर ह्या उदाहरण घेतो. 4 सेंटीमीटर ग्लास मीडियममध्ये कव्हर करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळेत एअर मीडियममध्ये किती अंतर कव्हर केलं त्यालाच आपण ऑप्टिकल पाथ म्हणतो. आणि म्हणून ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू एन इंटू डिस्टन्स इन द मीडियम. पुढे जाऊयात. नेक्स्ट नंबर 11. इन डिफ्रॅक्शन ॲट सिंगल स्लिट पाथ डिफरन्स इज इक्वल टू ए साइन थीटा. म्हणजे आत्तापर्यंत आपण फॉर्म्युले पाहिले ते इंटरफरन्सवरचे होते. आता पाहतोय ते डिफ्रॅक्शनवरचे आहेत. पाथ डिफरन्स इज इक्वल टू ए साइन थीटा. ए म्हणजे स्लिट विड्थ आहे. त्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे फॉर मिनिमा. ए साइन थीटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. अँड फॉर मॅक्झिमा ए साइन थीटा इज इक्वल टू एन प्लस हाफ इंटू लॅम्बडा. इंटरफरन्समध्ये हे एन मायनस हाफ येत होतं आणि ते डिस्ट्रक्टिव्ह लिहायचं, पण इथे हे मॅक्झिमाला आहे. हा फरक लक्षात ठेवा. एनचे व्हॅल्यू 1, 2, 3 असे आहेत. एनची व्हॅल्यू 1 घेतली, मिनिमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर फर्स्ट मिनिमा म्हणायचं. एनची व्हॅल्यू 2 घेतली तर सेकंड मिनिमा म्हणायचं. एनची व्हॅल्यू 3 घेतली तर थर्ड मिनिमा. अगदी त्याचप्रमाणे मॅक्झिमाला एन इज इक्वल टू 1 असेल तर फर्स्ट मॅक्झिमा, एन इज इक्वल टू 2 असेल तर सेकंड मॅक्झिमा. अशा प्रकारे व्हॅल्यू आहेत. सेकंडरी मॅक्झिमा जे आहेत डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये त्याची जी विड्थ आहे त्याला परत आपण डब्ल्यू असंच म्हणूयात. आणि त्याचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन ए. ए म्हणजे स्लिट विड्थ आहे. हा फॉर्म्युला फ्रिंज विड्थला जवळपास सारखाच आहे. पहा, फ्रिंज विड्थमध्ये आपण लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी असं म्हटलं होतं, त्याच्याऐवजी इथं स्मॉल ए. ए म्हणजे स्लिट विड्थ. हा फरक लक्षात ठेवा. डिफ्रॅक्शन आणि इंटरफरन्समध्ये अजून एक बेसिक फरक आहे, तो म्हणजे इंटरफरन्समध्ये सर्व फ्रिंजेसची विड्थ सारखी असते. डिफ्रॅक्शनमध्ये मात्र तसं असत नाही. सर्व सेकंडरी मॅक्झिमाची विड्थ सारखी आहे, पण सेंट्रल मॅक्झिमाची विड्थ सारखी नाही आहे. सेंट्रल मॅक्झिमाची विड्थ ही सेकंडरी मॅक्झिमाच्या दुप्पट असते. आणि म्हणून सेंट्रल मॅक्झिमाच्या विड्थला आपण जर W0 असा सिम्बॉल दिला तर W0 बरोबर 2W इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन ए. दिस इज द फ्रिंज विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा अँड इज इक्वल टू ट्वाइस द विड्थ ऑफ सेकंडरी मॅक्झिमा. पुढे जाऊयात. रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. आता रिझॉल्विंग पॉवर ह्याची बेसिक डेफिनेशन काय आहे बघा. रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्युशन इज कॉल्ड ॲज रिझॉल्विंग पॉवर. आणि मायक्रोस्कोपसाठी हा फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू 1 अपॉन ए. पण आपण याचा अभ्यास करताना पाहिलं आहे ए इज इक्वल टू काय येतं आणि त्याचाच व्यस्त घेतला तर मग पुढचा फॉर्म्युला आहे 2n साइन ऑफ अल्फा अपॉन लॅम्बडा. 2n साइन ऑफ अल्फा अपॉन लॅम्बडा. आता स्टुडंट याच्यात आणखी आपण एक्सप्लेनेशन वाढवलं तर आपण हा जो ब्रॅकेट मी दाखवला आहे म्हणजे काय, n साइन अल्फा, n साइन अल्फा यालाच आपण काय म्हटलं आठवतं आहे का बघा, न्यूमेरिकल अपर्चर NA. आणि म्हणून हाच रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला कशा प्रकारे तयार होतो, R इज इक्वल टू 2NA 2 इंटू न्यूमेरिकल अपर्चर डिवायडेड बाय लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ ऑफ द लाईट. पण हा फॉर्म्युला कुणासाठी आहे म्हटलं आहे, फॉर नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स. मायक्रोस्कोपमधून आपण जे ऑब्जेक्ट्स पाहणार आहोत त्याचे दोन भाग केलेत. एक नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट आहे आणि दुसरा सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट आहे. दोन्हीचे फॉर्म्युले सारखेच आहेत, फक्त ऑब्जेक्ट सेल्फ ल्युमिनस असेल तर लॅम्बडाला 1.22 मल्टिप्लाय करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा.
बाकी पार्ट सेम आहे. म्हणजे इथं रिझॉल्विंग पॉवर आपण ही आत्ता पाहिली, ही कुणासाठी आहे? दिस इज द रिझॉल्विंग पॉवर फॉर नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स. आता हाच फॉर्म्युला मला ल्युमिनस ऑब्जेक्टसाठी लिहायचा आहे. तर फक्त लॅम्बडाला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 1.22. झाला तोच फॉर्म्युला आलेला आहे पाहिजे. R इज इक्वल टू 1/A इज इक्वल टू 2n साइन अल्फा अपॉन 1.22 लॅम्बडा. आता याच्यामध्ये हा n म्हणजे काय आहे? ते म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम बिटवीन ऑब्जेक्ट अँड मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपचा जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे आणि जो आपण ऑब्जेक्ट पाहणार आहोत यांच्यामध्ये जे स्पेस आहे, त्यामध्ये जे मीडियम आहे, त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे n. हे झालं रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. पुढं जाऊयात. रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. टेलिस्कोप हा आपण दूरवरचा ऑब्जेक्ट पाहण्यासाठी वापर करतो. जनरली दूरवरचा ऑब्जेक्ट हा सेल्फ ल्युमिनस असतो आणि म्हणून हा जो फॉर्म्युला लिहिला आहे तो आपण कुणासाठी लिहिला आहे लक्षात ठेवा? सेल्फ ल्युमिनस. सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट. इथेही फॉर्म्युला रिझॉल्विंग पॉवरचा तोच आहे. रिझॉल्विंग पॉवर इज द रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्यूशन. पण स्टुडंट इथं लिमिट ऑफ रिझोल्यूशन थीटाने दाखवलं आहे. आपण मायक्रोस्कोप अभ्यासताना लिनियर सेपरेशन घेतलेलं आहे. टेलिस्कोप अभ्यासताना ऑब्जेक्ट खूप दूरवर आहे, डिस्टंट ऑब्जेक्ट आहे आणि म्हणून इथं महत्त्वाचा आहे तो अँग्युलर सेपरेशन महत्त्वाचा आहे. आणि म्हणून हा फॉर्म्युला अँग्युलर सेपरेशनच्या भाषेत आहे. R इज इक्वल टू 1/θ आणि हा थीटा म्हणजेच अँग्युलर सेपरेशन. हा थीटा म्हणजेच काय आहे? अँग्युलर सेपरेशन. आणि त्याचा व्यस्त, त्याचा रेसिप्रोकल म्हणजेच रिझॉल्विंग पॉवर ऑफ द टेलिस्कोप. आणि मग थीटाबरोबर जो फॉर्म्युला आहे त्याच्या आधारे डायरेक्ट इथं लिहिलेला आहे. आपल्याला फॉर्म्युले हे लक्षातच ठेवायचे आहेत. कॅपिटल D अपॉन 1.22 लॅम्बडा. इथं D म्हणजे काय आहे? D म्हणजे अपर्चर किंवा रेडियस ऑफ द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. कॅपिटल D म्हणजे अपर्चर किंवा रेडियस ऑफ द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. आणि हे अभ्यास असताना आपण रेडिओ टेलिस्कोप आणि ऑप्टिकल टेलिस्कोप असे दोन भाग थोडक्यात पाहिले. ते पाहत असताना आपण GMAT, GMRT, जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप याचा अगदी थोडक्यात उल्लेख पाहिलेला आहे. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात नारायणगाव येथे GMRT हा रेडिओ टेलिस्कोप इन्स्टॉल केलेला आहे. त्या टेलिस्कोपचं रिझोल्यूशन पाहत असताना आर्क सेकंद असा उल्लेख आला आहे. मग 1 आर्क सेकंद बरोबर किती? हा फॉर्म्युला इथे लिहिला आहे पहा. 1 आर्क सेकंद बरोबर 1 डिग्री भागिले 3600. म्हणजे 1 डिग्रीचा 3600वा भाग, त्याला नाव आहे 1 आर्क सेकंद. स्टुडंट्स, आपण अशा प्रकारे हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित अभ्यासलेले आहेत. हे परत रिवाईज करा. चांगल्या प्रकारे त्याला लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला न्यूमेरिकल सोडवताना त्याची मदत होईल.